एखादं घर किती काळ बंद राहू शकतं? 5 वर्ष, 10 वर्ष? या वाड्याचं दार गेली 27 वर्षे एकदाही उघडलं गेलं नाही. कारण शेवटचं ते उघडलं गेलं तेव्हा आत गेलेला माणूस परतच आला नाही. गावात लोक म्हणतात त्या कुलूपबंद घरात अजूनही कोणी आहे, पण तो जिवंत नाही, तो फक्त पाहतोय. आणि जो त्याला पाहतो त्याचं आयुष्य हळूहळू नाहीसं होतं. अमितला सतत स्वप्न पडतात, त्याच वाड्यातली, त्याच खोलीतली. आणि त्यात एक आवाज दररोज फुसफुसतोय, माझा शाप संपवा किंवा माझं शरीर धरा. एक कुलूप, एक रक्ताची गोष्ट आणि एक वंश जो शापित जन्मलाय. आता त्याला परत जावं लागणार आहे त्या घरात, त्या अंधाऱ्या कोपऱ्यात जिथं खरं शाप अजूनही जिवंत आहे. चला तर मग पाहूया काय घडलंय त्या घरात. वांद्रेच्या गजबजलेल्या रस्त्यावर एक सुंदर 3 BHK फ्लॅट. मध्यमवर्गीय कुटुंब, पण प्रेमळ आणि गुण्या गोविंदाने नांदणारं. पाटील कुटुंब. वसंत पाटील, निवृत्त सहकारी कर्मचारी. मंदा पाटील, प्रेमळ गृहिणी. अमित पाटील, त्यांचा लाडका मुलगा 28 वर्षांचा, IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता. अमितचं आयुष्य साधं आणि सोपं. दिवसा ऑफिस, संध्याकाळी घर आणि आठवड्याला एकदा मित्रांबरोबर बाहेर. कधी कधी तो आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवून जात असे. कोकणातलं जुनं वाडं, नारळाची झाडं, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि एक माणूस, नारायण काका. नारायण काका म्हणजे वसंत पाटलांचे धाकटे भाऊ. एकेकाळी मुंबईतच राहत असत, पण 20 वर्षांपूर्वी अचानक कोकणातल्या वाड्यात जाऊन राहायला गेले आणि कधी परतलेच नाही. घरात त्यांचं नाव फारसं काढलं जात नसे. वसंत पाटील त्यांच्या वागण्यावर नाराज होते. अरे, त्याने घराच्या वाटणीला नकार दिला, मग आता बोलायचं कशाला त्याच्याबद्दल, वसंत पाटील नेहमी म्हणायचे. पण अमितला वाटायचं त्या माणसामध्ये काहीतरी गूढ आहे. एक रविवार सकाळी वसंत पाटील बाथरूम मध्ये गेले आणि फार वेळ झाला ते बाहेरच आले नाहीत. मंदाबाईंनी दरवाजा ठोठावला, काहीच आवाज नाही. जेव्हा दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा वसंत पाटील जमिनीवर पडलेले होते, निस्तेज, निशब्द, मृत. डॉक्टरांनी तपासणी केली. अत्यंत अचानक हृदयविकाराचा झटका, पण शरीरात काहीतरी विचित्र थंडी असल्यासारखं जाणवतंय. डॉक्टर म्हणाले, शोक, अश्रू आणि अंत्यविधी. पण 2 आठवड्यांनी पुन्हा एक धक्का. मंदा पाटील संध्याकाळी भाजी करताना अचानक खाली पडल्या. तोंडातून फेस, डोळे पांढरे, फक्त 3 मिनिटातच मृत. अमित सुन्न. काहीतरी गडबड आहे हे आता त्याला जाणवू लागलं होतं. माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हा काही गोष्टी योगायोग वाटतात, पण काही योगायोग इतके अचूक असतात की ते घटनांमध्ये न बसणारे नियम बनतात. वडील गेले न समजणाऱ्या झटक्याने. आई गेली, वयानुसार नाही, अचानक. आता अमितच्या भावाला, कौस्तुभला झोपेत श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला. अरे, पण याला श्वसनाचा त्रास नव्हता ना? डॉक्टर आश्चर्यचकित. शरीर थोडं जड वाटतंय, जणू एखादी शक्ती गुदमरत होती. अमितने डॉक्टरांपेक्षा गुगल, पुराण कथा आणि आध्यात्मिक गुरु यांच्याकडे वळायला सुरुवात केली. एका पुस्तकात वाचलं, शापित वाड्यांमध्ये केलेले अघोरी विधी जर योग्य प्रकारे तोडले गेले नाहीत तर त्या वाड्याशी संबंधित रक्तसंबंधी लोकांवर परिणाम होतो. विशेषतः जेव्हा घर बंद आहे आणि कोणीतरी त्याचा गैरफायदा घेतोय. तो लगेच स्वामी समर्थ मिशन नावाच्या संस्थेकडे गेला, जिथे एक गुरुजी होते, रामदास महाराज. त्यांनी फक्त एक वाक्य उच्चारलं, तुझ्या घराचं मूळ कोकणात आहे ना, आणि काही काळांपासून कुलूपबंद आहे. अमितच्या काळजाचे ठोके चुकले. त्या घरात अघोरी क्रिया केल्या जात आहेत. वाड्याचं कुलूप केवळ भौतिक नाही, ते आध्यात्मिक पातळीवर बंद केलं गेलंय. तुझ्या कुटुंबावर शाप आहे आणि अजून एक मृत्यू झाला की तो विधी पूर्ण होईल. अमितचा अंगठा थरथरायला लागला. मग मी काय करू? तो थरथरत विचारतो. तुला त्या घरात जावं लागेल आणि जे दिसेल
त्याला सामोरंही जावं लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिथं विज्ञान संपतं तिथं भय सुरू होतं. सकाळची ट्रेन. अमितने एका हातात बॅग, दुसऱ्या हातात जुनं नकाशासारखं काहीतरी धरलेलं तो कोकण एक्सप्रेसने उतरत असतो. स्टेशनचं नाव वेर्णा. गाव लहानसं, पण आजूबाजूला खोल पसरलेली झाडं, शांतता आणि एक विचित्र जड वातावरण. गावात शिरताना त्याला वाटलं जणू हवेचा रंगच वेगळा होत चाललाय. एका म्हाताऱ्या व्यक्तीला विचारतो, पाटीलवाडा कुठे आहे काका? त्यांच्या चेहऱ्यावर सावली उमटते. तिथं जाऊ नको बाळा, बरंच काही गडबडीत आहे तिथं. आणि ते मागे वळून निघून जातात. वाडा गावच्या बाहेर एका डोंगर उतारावर. फाटक अर्धवट उघडं, तुटलेल्या साखळीचं नुसतं लटकणं. भिंतींवर काळसर बुरशी, छतावर वेली वाढलेल्या. पण एक गोष्ट विचित्र, दाराला एक गंडा, राख आणि काळ्या दोऱ्यांची पट्टी बांधलेली होती. अमितनं भीत भीत दार उघडलं. कर्कश आवाजात कुलूप हलतं आणि घरात एक झुळूक धावून जाते. दार उघडताच एक विचित्र कुबट वास त्याच्या नाकात घुसतो. जुनं फर्निचर, धुळीने भरलेलं देवघर आणि जमिनीवर भस्माचा मोठा वर्तुळाकार डाग. अमितच्या पाठीत शहारे आले. त्याने हळूहळू सगळा वाडा फिरायला सुरुवात केली. स्वयंपाकघरात एक जुना तांब्या, त्यावर अघोरी मंत्र लिहिलेला, काळोखातली रात्र अमर व्हावी. झोपेच्या खोलीत एक कोपरा होता, जिथं काही विचित्र चिन्ह कोरलेली होती. त्रिकोण, डोळे, उठलेली मूर्ती आणि जवळच एक सुकलेली कुंडली. ही जागा साधी नाही हे त्याला कळायला लागलं होतं. दुपारी अमित जेवायला म्हणून गावात गेला. चहा घेत असतानाच एक व्यक्ती त्याच्या समोर येऊन बसतो. काळे कपडे, डोळ्यात भयान नजर आणि एक विचित्र ओळखीचा चेहरा. ओळखलंस का मला? काका? अमितने विचारलं. हो, नारायण. मी आता फक्त शरीराने इथे आहे. आत्मा मात्र काही वर्षांपूर्वी इथेच मेला. अमित चिडतो. हे सगळं तू केलंस? माझं कुटुंब? त्यांनी मला नाकारलं होतं. त्या वाड्याच्या वाटणीत मला काहीच मिळालं नाही. मी त्या रात्री त्या घरात त्याला बोलावलं आणि त्याने मला शक्ती दिली, पण किंमत म्हणून माझा आत्मा घेतला. त्या रात्री अमित वाड्यात परततोय. वीज गेली होती, तो दिवा घेऊन चालतोय आणि तेव्हाच खर्र, मागून खुर्ची हलते. कोणीतरी जिना उतरतोय. श्वास अडकतो. त्याचं शरीर हलत नाही आणि समोरून अंधारातून एक सावली येते. ती चालत नाही, ती घसरते. वाड्याच्या रक्ताचे शेवटचे दार उघड. सावली फुटफुटते. तेव्हा अचानक त्याच्या गळ्यातील स्वामी समर्थांचा कवच चमकतो आणि ती सावली गायब होते. अमित दुसऱ्या दिवशी गुरुजींना फोन करतो. गुरुजी म्हणतात, त्या वाड्यात अघोरी विधी अर्धवट अवस्थेत आहे. जर तो पूर्ण झाला तर तुझ्या कुटुंबाचा शेवट निश्चित आहे. मग उपाय? तुला त्या अघोरी चक्राचं विसर्जन करावं लागेल. पवित्र मंत्र वापरून शुद्ध पाण्याने वर्तुळ भस्म करावं लागेल. पण हे करताना घरातली ती सावली तुला थांबवेल. ती नारायण नाही, ती काहीतरी वेगळंच आहे. त्या रात्री अमित घरात झोपलेला असतो. स्वप्नात एक लहान मुलगा दिसतो. त्याच्या डोळ्यात पांढरं पाणी, ओठांवर रक्त. तो हळूच म्हणतो, भिंतीच्या मागे कुठे आहे माझं घर? कोणीतरी मला बंद करून ठेवलंय आणि मी आता फक्त रक्त मागतो. अमित घाबरत जागा होतो आणि पाहतो त्याच्या अंगावर भस्माने कोरलेलं एक नाव आहे, काळभैरव. रात्र झाली होती. अमितने वाड्यात दिवा लावलेला आणि बाजूला गुरुजींनी दिलेला शुद्धीकरणाचा मंत्र आणि पाणी ठेवलेलं. पण त्याचं लक्ष एकाच ठिकाणी, त्या खोलीच्या भिंतींवर. ती भिंत जिथे रात्रीच्या स्वप्नात तो मुलगा दिसला होता. त्याला आठवतंय, तो म्हणाला होता, भिंतीमागे खरं घर. अमितने टॉर्च घेतली. हळूहळू भिंतीवर आपटून पाहू लागला. एक ठिकाणी आवाज बदलतो, फुटकळ आवाज. इथे काहीतरी आहे. अमितने घरातलं एक फावडं आणलं. जड पायऱ्यांच्या खाली एक जुनी बंद असलेली दारासारखी खाच उघडली गेली. दार उघडल्यावर तो आत शिरला. बंद खोलीत धूळ
पण मध्यभागी एक लहान खाटा आणि त्यावर सुकलेलं रक्त, आजूबाजूला मातीवर कोरलेला अघोरी मंत्र. ज्या आत्म्याला जन्म दिला गेला नाही त्याचं अर्ध जीवन इथेच राहिलं. भिंतीवर एक चित्र, लहान मुलगा, दोन्ही हात बांधलेले, डोळ्यात भीती आणि बाजूला काळ्या वेशातला साधू. अचानक वाऱ्याचा झटका, टॉर्च बंद आणि अंधारात एक थंड आवाज. माझं नाव कुणाला होतं. मी वयाच्या 9व्या वर्षी मरण पावलो नाही. मला त्या अघोरी साधूंनी जिवंत जाळलं, कारण मी नारायण काकांचं रहस्य उलगडणार होतो. मी पाहिलं होतं त्या रात्री त्या विधीमध्ये माझ्या आईचं रक्त वापरलं गेलं. अमित हादरतो, मग तुझं काय झालं? माझा आत्मा तिथेच अडकला, कारण ना तांडव पूर्ण झालं ना तारणं. पण तू माझ्या रक्ताचा वंशज आहेस, फक्त तूच मला मुक्त करू शकतोस. अमितने लगेच गुरुजींना फोन केला. गुरुजी, त्या गुप्त खोलीत एक मुलाला आत्मा अडकलाय. नाव आहे कुणाल आणि तो नारायण काकांचं रहस्य सांगतोय. गुरुजी शांत आवाजात म्हणाले, तो आत्मा निष्पाप आहे, पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या अघोरी मंत्रांनी त्याला व्रात्य बनवलंय. तुला ती खोली शुद्ध करावी लागेल. मग काय करावं लागेल? एका विशिष्ट मंत्राचा जप करून त्याच्या मृत शरीराची राख शोधून तिचं विसर्जन करावं लागेल. आणि त्यासाठी तुला त्या साधूचा काळभैरवी हवन थांबवावं लागेल. त्या रात्री अमितने गुप्त खोलीत मंत्रजप सुरू केला. ओम नमः काळभैरवाय स्वाहा, ओम नमः मृतात्मने तारणाय स्वाहा. तेव्हा अचानक समोर त्या लहान मुलाचा आत्मा प्रकट होतो, डोळे जळजळीत. अमित, त्यांनी माझं रक्त प्यायलं होतं. त्यांनी मला जगायला नाही दिलं. तेवढ्यात त्या खोलीत काळसर धूर भरतो. तू थांबवू शकत नाहीस. वेळ उलटतेय. अमित तो मंत्र उच्चारतो. घर थरथरू लागतं. भिंतीवरचं चित्र फाटतं आणि अचानक एक प्रचंड किंकाळी जणू एक शतकभर गुदमरलेल्या आवाजात बाहेर पडते. त्या आवाजानंतर अमितला एका फळीखाली एक डबा मिळतो. त्यात काळी राख आणि रक्ताचे डाग. अमित बाहेर पडतो आणि दारात नारायण काका उभे. माझं जे अधुरं होतं ते तुला पूर्ण करायचं होतं का? मी तुला थांबवणार. नारायण काकांचे डोळे रक्तासारखे लाल. तुला वाटतं की तू राख फेकून सर्व काही संपेल. नाही, त्या आत्म्याचं सामर्थ्य माझ्या आत आहे. अमित हातात राखीचा डबा घेऊन गुरुत्वाकर्षणाला विरोध करत मंत्र उच्चारत समुद्राजवळ जातो. तेवढ्यात नारायण काका हवेत उडत येतात. मागे काळ्या सावल्यांचं झुंड. शेवटचा मंत्र उच्चारतो. ओम नमो निर्वाण आत्मने नमः, ओम नमो निर्वाण आत्मने स्वाहा. राख समुद्रात विसर्जित होते. प्रचंड आवाज, गडगडाट आणि संपूर्ण आकाश काळ पडतं. मग शांतता. राख विसर्जनानंतर अमित समुद्र किनाऱ्यावर शांत बसलेला. सर्व काही संपल्यासारखं वाटतंय, पण आकाशात काळसर ढग पुन्हा जमायला लागतात. त्याच्या मोबाईलवर एक गूढ नंबरवरून कॉल येतो. तो उचलतो. पलीकडून खालच्या जड आवाजात एक वाक्य. तू राख फेकलीस, पण माझं जागरण थांबवू शकलास का? काळभैरव आता पूर्ण रूपात येतोय. फोन कट. अमित लगेच गुरुजींना कॉल करतो. गुरुजी म्हणतात, तुझा यज्ञ अपूर्ण राहिला. कुणाल मुक्त झाला, पण विधीचं सप्तम तांडव अजून थांबलेलं नाही. जर काळभैरवाचं जागरण पूर्ण झालं तर त्या वाड्याच्या वंशजाचं अस्तित्वच नाहीसं होईल. तू एकटाच त्याच्याशी सामना करू शकत नाहीस. मग आता मला काय करावं लागेल? तुला शून्य तांडव विधी करावा लागेल. तो एक अघोरी मंत्र ज्यात मृत आत्म्याचं शक्तिस्थान नष्ट केलं जातं. पण लक्षात ठेव, त्या विधीत सहभागी होणाऱ्याला मृत्यूच्या सीमेरेषेवर जावंच लागतं. अमित पुन्हा वाड्यात परततो. त्याला त्या गुप्त खोलीखाली आणखी एक कपाट सापडतं. त्यात अघोरी साधूचं एक पुरातन ग्रंथ, ज्यात काळभैरव जागरण विधी लिहिलेला असतो. त्या ग्रंथात उल्लेख असतो, काळभैरव जागतो तेव्हा त्याची सावली सजीव होऊन प्रत्येक वंशजाला गिळते. फक्त एका निर्मळ रक्ताच्या मंत्रातच ती सावली विरघळते. अमितने अंगावर कवच, हातात गुरुनी दिलेली कडुलिंबाची हंडी आणि पांढऱ्या भस्माची रेखा घेऊन विधीला सुरुवात केली.
मध्यरात्र. वाडा थरथरत आहे. भिंतींवर आत्म्यांचे चेहरे उमटतात. वडील, आई, भाऊ आणि अनोळखी शेकडो. आकाशातून एक काळसर चंद्र उगम पावतोय आणि वाड्यात उभी राहते काल भैरवाची सावली. 8 फूट उंच, 4 हात, डोळ्यात केवळ राग आणि नाश. अमित, तुझं रक्त मला हवंय आणि त्यातून मी पूर्ण जागृत होईल. अमित मंत्र सुरू करतो. ओम अघोरेभ्या घोरेभ्या नमः. सावली ओरडते. आजूबाजूचं सर्व कंपित. वाड्याच्या छतावर आग लागते. कालभैरव सावली अमितकडे झेपावते. तिचे हात त्याच्या छातीवर हृदय थांबवतो. काय, तू ही मृत्यूची किंमत देणार? अमित शेवटचा मंत्र पुटपुटतो. ओम मृत्युनाशाय नमः स्वाहा. ओम मृत्युनाशाय नमः स्वाहा. ओम मृत्युनाशाय नमः स्वाहा. गुरुजींचं कवच चमकतं. त्याच्या हातातली कडुलिंबाची हंडी फुटते. काळसर प्रकाशात ती सावली वितळते आणि सर्व शांत होतं. अमित शुद्धीवर येतो. त्याच्या आजूबाजूला गावकरी, गुरुजी आणि शांततामय सूर्योदय. गुरुजी सांगतात, काळभैरवचं जागरण रोखलं गेलंय. वाड्यावरती अघोरी शाप मोडला गेला आहे. पण त्याच वेळी वाड्याच्या दारावरचं एक वाक्य अमित पाहतो. ते रक्ताने लिहिलेलं. शाप संपला, पण स्मृती राहतील. अमित आता कोकणाच्या पाटील वाड्यात एकटाच. गुरुजी निघून गेले. गावकऱ्यांनी वाड्याची सफाई केली आहे. पण ज्या रात्री अंधार गडद होतो त्याच वेळी भिंतीवर परत तेच त्रिकोण आणि उलटे डोळ्यांचे चिन्ह उमटतं. जणू काहीतरी परत येत आहे किंवा अजून गेलंच नाहीये. अमित गावात एका वृद्ध साधूंची भेट घेतो. बाबाजी, जे पूर्वी नारायण काकांसोबत मंदिरात सेवा करत असत. बाबाजी सांगतात, त्या वाड्याजवळ एक जुनी अघोरी समाधी आहे, जिथं नारायण एका पिंपळाखाली 5 आत्म्यांचं बलिदान दिलं होतं. त्या आत्म्यांमध्ये एक होती त्याचीच बहीण आणि तिच्या आत्म्याची सुटका अजून झाली नाहीये. अमित हादरतो. म्हणजे नारायण काका हे फक्त अघोरी नव्हेत, ते रक्ताचे बलिदान देणारे साधक होते. त्या रात्री वाड्यात एका अंधाऱ्या खोलीत नारायण काका प्रकट होतात. पांढरे केस, तांबडा झगा आणि डोळ्यात काळसर तेज. अमित, मी शापित नाही. मी तो आहे जो आत्म्यांचा देव बनवण्यात आला होता. माझं शरीर मेलं, पण आत्मा नाही. मी आता त्यांचा वाहक आहे. मी मृत आत्म्यांना निवास देतो आणि जे मला नाकारतील त्यांना मी नाश करतो. अमित म्हणतो, हे सगळं कशासाठी? कारण माझ्या काळात मला नाकारलं गेलं आणि मी ठरवलं माझ्या वंशजांनाही शांतता मिळू नये. गावात एक जुनी आख्यायिका होती. पाटील वाड्याखालची एक मृत सभागृह आहे, जिथं नारायण काकांनी आत्म्यांशी संवाद साधला. अमितला एका जुन्या लाकडी दरवाजा आड बेसमेंट सारखा भाग सापडतो. तेथील भिंतीवर लिहिलेलं, जो रक्ताने जन्मला तो आत्म्यांना मुक्त करू शकेल, नाहीतर ते त्याला आपलंच घर बनवतील. तिथं तो पाहतो नारायण काकांचा आत्मा एका अर्धवट देहात अडकलेला आहे. त्याभोवती अनेक आत्म्यांचे मूळ 2 रंगी मुखवटे, अर्धे शांत अर्धे राक्षसी. गुरुजी अमितला एक शापमुक्तीचा मंत्र आणि एक हंडा गंगाजळ पाठवतात. ते सांगतात, नारायणाचा आत्मा 2 टोकांवर आहे, देवत्व आणि राक्षस. तो मुक्त होऊ शकतो, पण जर चुकीची दिशा घेतली तर तो मृत्यूचा संरक्षक न राहता विनाशक बनेल. तुला निवड करावी लागेल, त्याला मुक्त करायचं की नष्ट, पण फक्त एकदाच. अमित तळघरात जातो. त्याने मंत्र सुरू केले. नारायण काका उठतात. रक्तासारखा धूर त्याच्या सभोवती फिरतो. तू मला संपवू शकत नाहीस. मी आता हजारो आत्म्यांचा अधिपती आहे. अमित हातात गंगाजल फेकतो. आत्मे किंचाळतात, भिंती तडकतात आणि काकांचा देह झगमगतो. माझा निर्णय, मी तुला नष्ट करणार नाही, पण तुझ्या आतला राक्षस मी गाडून ठेवणार आहे. अमित अखेरचा मंत्र म्हणतो. ओम आत्मरक्षणाय महाकाळाय स्वाहा. आत्म्यांचे मुखवटे वितळतात. नारायण काका शांत होतात आणि आनंद अश्रूसह नाहीसे होतात. सकाळ झाली आहे. वाड्यात आता शांतता आहे. पक्ष्यांचा आवाज, स्वच्छ हवा आणि एक नव सुरुवात. अमित देवघरात दिवा लावतो. त्या पेटलेल्या दिव्यात तो पाहतो,
कुणाल, आई, बाबा आणि नारायण काका सगळे हसताना. अमित वाड्यात अखेरची रात्र घालवत होता. सर्व काही आटोपलेलं होतं, पण त्याचं मन अजूनही शांत नव्हतं. रात्री 12 वाजता देवघरातील दिवा अचानक विझतो. घरात वाऱ्याची एक झुळूक आणि भिंतीवर प्रकाश झोतात उमटलेली 3 सावल्या. आजोबा, कुणाल आणि नारायण काका. ते काही बोलत नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर शांतीचा प्रकाश आहे. नारायण काका, मी चुकलो. अमित, पण तू चूक दुरुस्त केलीस. कुणाल, मला नामशेष करायचं होतं, पण तू मला ओळख दिलीस. आजोबा, आता वाडा फक्त वाडा राहिला आहे, कोणाचा श्राप नाही. त्या प्रकाशात अमितला स्वतःचं अंतरात्मा ऐकू येतं. भीती तशी निघून जात नाही, पण ती आपल्याला शांत होते. सकाळी अमित बाहेर येतो. पहिल्यांदाच वाडा उजेडाने पूर्ण भरलेला दिसतो. पूर्वी राखेने झाकलेली भिंती आता गाईच्या शेणाने शुद्ध केलेली आहे. झाडांवर पुन्हा पाखरं आणि गावकरी दुरून पाहत असतायत. तेव्हा घराच्या चौकटीवरती कोरलेलं एक जुने वाक्य पुन्हा स्पष्ट दिसतं. हे घर जेव्हा पुन्हा कुणीतरी प्रेमाने उघडेल, तेव्हाच ते खरं जिवंत होईल. गावकरी आता अमितला वेगळ्या नजरेने पाहतात. ज्याच्यावर संशय घेतला तोच त्यांच्या गावातला वाडा पुन्हा पवित्र करून गेला. सरपंच पुढे येऊन म्हणाले, पाटील वाडा फक्त एक इमारत नव्हती, ती आमची ओळख होती आणि तू ती वाचवलीस अमित. तू आमचा वारसदार आहेस, शापाचा नाही तर आशीर्वादाचा. अमित मुंबईला निघण्याआधी घराच्या देवघरात एक जुनी डायरी ठेवतो. त्यात लिहिलं असतं, ज्याला वाटतं की कुणीतरी आपल्याला सतत बघतंय, जो अनुभवतोय झोपेतून उठून चालणं, किंवा ऐकतो एखाद्या कुलूपबंद दारामागून येणाऱ्या हळूशा सुस्काऱ्या, त्याने या डायरीत डोकवावं. कदाचित त्याच्यावरही कुणाला शाप असेल. ट्रेनमध्ये बसलेला अमित मागे वळून वाड्याकडे पाहतो. त्याला वाटतं काहीतरी आता पूर्ण झालंय. त्याच्या गळ्यात स्वामी समर्थांचं कवच अजूनही आहे, पण आता ते भीतीसाठी नाही तर स्मरणासाठी. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद हसू आणि डोळ्यात शांततेचे अश्रू. शेवटी भीती संपली, पण तिचं स्मरण मात्र कथा बनून वाचकांच्या मनात जिवंत राहील. कारण ही फक्त एक कथा नव्हती, तो एक अनुभव होता.